महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला, क्षेत्रफळानं राज्यात सर्वात मोठा आणि 7 जिल्ह्यांचा शेजार लाभलेल्या अहमदनगर जिल्ह्यात आपलं स्वागत। वनौषधी आणि वन्यजीव संपदेनं नटलेल्या सह्याद्रीतलं सर्वोच्च म्हणजेच 1646 मीटर उंचीचं कळसुबाई शिखर आणि गोदावरी, भीमा, प्रवरा, मुळा, कुकडी, सीना यासारख्या नद्यांच्या खोऱ्यांनी समृद्ध झालेला, ताम्रपाषाण संस्कृतीचा साक्षीदार असलेला हा जिल्हा एकेकाळी दंडकारण्याचा भाग होता। निसर्गानं अहमदनगर जिल्ह्याला भरभरून दिलं आहे। बिबट्यांसाठी प्रसिद्ध असलेलं कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अकोले तालुक्यात, तर काळवीट अभयारण्य कर्जत तालुक्यातील रेहकुरीला आहे। पाणपक्ष्यांनी समृद्ध असलेल्या जायकवाडी अभयारण्याचा काही भाग शेवगाव तालुक्यात आहे। सह्यागिरीच्या कडाकपाऱ्यातून कोसळणारे नेकलेस, रंधा आणि अंब्रेला फॉल सारखे धबधबे आपल्या डोळ्यांचं पारणं फेडतात। श्रावणात सोनकीच्या फुलांनी नटलेल्या हरिश्चंद्रगडावरील रौद्रभीषण कोकणकडा सृष्टी सौंदर्याचे वेगवेगळे विभ्रम दाखवतो। आशिया खंडातले सर्वात मोठे रांजण खळगे पारनेर तालुक्यातील निघोज जवळ कुकडी नदीच्या पात्रात पाहायला मिळतात। हजारो वर्षांच्या प्रक्रियेनंतर तयार होणारे लवणस्तंभ दर्याबाई पाडळीतील गुहांमध्ये छतापासून लोंबकळताना दिसतात। संगमनेर जवळ पेमगिरीला महावृक्ष म्हणता येईल असं भलं मोठं वडाचं झाड आणि आदिवासींनी जपलेली देवराई आहे। अहमदनगर जिल्ह्यातील सर्व 14ही तालुक्यांना धार्मिक अधिष्ठान लाभलं आहे। अष्टविनायकातला उजव्या सोंडेचा एकमेव गणपती कर्जत तालुक्यातील भीमेकाठी सिद्धटेक इथं आहे। सर्व धर्मसमभाव जपणारी साईबाबांची शिर्डी राहाता तालुक्यात, तर दारं नसलेल्या घरांसाठी प्रसिद्ध असलेलं शनी शिंगणापूर नेवासे तालुक्यात आहे। नगर औरंगाबाद रस्त्यावरील देवगडचं श्री दत्तात्रेय देवस्थान पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर, मढी, मोहटादेवी आणि भगवानगड, पारनेरमधील सिद्धेश्वर मंदिर, कोरठण खंडोबा, पळशीचं विठ्ठल मंदिर तसंच राशींची यमाई भाविकांचं श्रद्धास्थान बनलं आहे। संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी जिथं सांगितली तो पैसचा खांब असलेलं ज्ञानेश्वर मंदिर केवळ अद्वितीय आहे। रतनवाडीचं अमृतेश्वर, अकोल्यातील सिद्धेश्वर, गंगाधरेश्वर तसंच टाहाकरीचं जगदंबा मंदिर शिल्प सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे। अशीच देखणी मंदिरं श्रीगोंद्यात पाहायला मिळतात। टाकळी डोकेश्वर जवळ डोंगरात कोरलेलं शिवालय हे वेरूळच्या लेण्यांची आठवण करून देतं। तर हरिश्चंद्रगडावर केदारेश्वर नावाचं भलं मोठं शिवलिंग असलेली गुहा पाहताना आपण थक्क होतो। मराठेशाहीची मुहूर्तमेढ मालोजी आणि शहाजी राजांच्या रूपानं नगरच्या भूमीत रोवली गेली आणि इथंच औरंगजेबाला अखेरचा श्वास घ्यावा लागून मोगल साम्राज्याचं पतन सुरू झालं। निजामशाहीतील वजीर मलिक अंबर आणि स्वराज्य संकल्पक शहाजी राजांनी गनिमी कावा वापरून मुघल आणि आदिलशाही सैन्याचा मोठा पराभव 1624 मध्ये जिथे केला तो भातवडीचा तलाव आजही त्या पराक्रमाच्या आठवणींनी रोमांचित होतो। छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं अस्सल चरित्र लिहिणारे कवींद्र परमानंद हे नेवासे तालुक्यातील खेडले गावचे, तर महानुभवांचे लीला चरित्र लिहिणारे म्हाईनभट श्रीरामपूर जवळच्या सराळ्याचे रहिवासी। श्रीगोंद्याचे संत शेख महम्मद हे वारकरी संप्रदायातील होते। सामाजिक कार्याचा मानदंड अहमदनगर जिल्ह्यानं उभा केलाय। प्रजेसाठी पाण्याची सोय करण्याकरिता गावोगावी बारवा घाट बांधणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव चोंडी हे जामखेड तालुक्यात आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं राळेगण सिद्धी आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजारनं जलसंधारणातून आदर्श गावं कशी साकारतात हे देशाला दाखवून दिलंय। देहविक्रय करणाऱ्या महिला, त्यांची मुलं आणि HIV ग्रस्तांसाठी काम करणारं स्नेहालय, उपेक्षित मनोरुग्ण महिलांचा आधार बनलेलं मनगाव तसंच डॉक्टर रजनीकांत आणि मेबल आरोळे यांच्या जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पानं समाज कार्याला नवी दिशा दिलीये। नगर जिल्ह्याच्या कपाळी लागलेला दुष्काळाचा कलंक प्रवरा नदीवर बांधण्यात आलेल्या भंडारदरा, निळवंडे आणि राहुरी तालुक्यातील मुळा धरणानं बराचसा पुसला।
या धरणांच्या पाण्यावर शेती फुलली, शहरं विस्तारली, औद्योगिकरणाला चालना मिळाली. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्या पुढाकारानं प्रवरानगरला सुरू झाला आणि नंतर काही वर्षातच सहकारी साखर कारखान्यांच्या रूपानं समृद्धीचं नवं पर्व महाराष्ट्रात अवतरलं. सहकारी बँका, पतसंस्था आणि सोसायट्या ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनल्या. त्यातूनच शिक्षण संस्थांचं जाळं विणलं गेलं, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आणि याचसोबत पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे यांनी गावाखेड्यातील तरुणांना उत्तम शिक्षणाद्वारे सक्षम करण्याचं महत्त्वाचं काम केलं. गुळाच्या बाजारपेठेसाठी एकेकाळी श्रीरामपूर शहर देशात प्रसिद्ध होतं. 1968-69 मध्ये राहुरीजवळ स्थापन झालेलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ शेतीला ऊर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न करतंय. आधुनिकतेची कास धरत फळबागा, कडधान्य उत्पादन आणि मत्स्यशेतीला प्रोत्साहन दिलं जातंय. देशी भाज्या, धान्याचे वाण जपणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे याच जिल्ह्यातल्या. दुधाच्या उत्पादनात नगर आघाडीवर आहे. जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अहमदनगर शहरात मुघलांचं आक्रमण थोपवणाऱ्या सुलताना चांदबिबीच्या शौर्याचा आणि स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनांचा साक्षीदार असलेला भुईकोट किल्ला इथं आहे. पंडित नेहरूंनी कारावासात असताना द डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा जगप्रसिद्ध ग्रंथ इथेच लिहिला. ब्रिटिशांविरोधात संघर्ष करणारे 80 आदिवासी आणि करवीर निवासी छत्रपती चौथे शिवाजी महाराज मृत्यूला सामोरे गेले ते याच किल्ल्यात. आशियातील एकमेव रणगाडा संग्रहालय, अवतार मेहरबाबांची समाधी असलेलं मेहराबाद, राष्ट्रसंत आनंद ऋषीजींचं आनंदधाम, छत्रपती संभाजी महाराजांचं एकमेव अस्सल चित्र असलेलं ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, 11 फूट उंचीचा श्री विशाल गणपती, देशातलं सर्वात मोठं दत्त मंदिर असलेलं वेदांत क्षेत्र, कॅलिग्राफीसाठी प्रसिद्ध असलेली दमडी मशीद आणि ताजमहालाची मूळ प्रेरणा म्हणून ओळखला जाणारा फराहबख्श महाल हा स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना अहमदनगरमध्येच आहे. साखळदंड वापरून तयार केलेला किल्ल्याच्या खंदकावरचा झुलता पूल आणि धनुष्याकृती कमानी वापरून बांधलेला सीना नदीवरचा लोखंडी पूल हे अशा प्रकारचे भारतातील आद्य पूल म्हणावे लागतील. महाराष्ट्रात पहिली एसटी धावली 1 जून 1948 रोजी अहमदनगर पुणे दरम्यान. एसटीचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. ब्रिटिश राजवटीत देशात प्रारंभीच्या काळात तयार झालेला अहमदनगर जिल्हा आता कात टाकतोय. अहमदनगरचा लखीना पॅटर्न देशभरात गाजला. नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत तर अगदी दिमाखात उभी आहे. उड्डाणपूल साकारत आहेत. फिरोदिया परिवारानं नगरच्या औद्योगिकरणाची मुहूर्तमेढ रोवली. L&T, क्रॉम्प्टन आदी कंपन्यांनी नगरचा लौकिक आणखी वाढवला. आता सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये जपानी कंपन्या येत आहेत. समृद्धी महामार्ग, काकडीला झालेलं विमानतळ आणि शिर्डी रेल्वे स्थानकांमुळे साई भक्तांची मोठी सोय झालीय. येत्या काही वर्षात दौंड मनमाड रेल्वे मार्ग विद्युतीकरणासह दुहेरी होणार आहे. परळी बीड नगर रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे. नगर आष्टी दरम्यान रेल्वे धावू लागलीये. औरंगाबाद नगर पुणे, सुरत चेन्नई असे नवे महामार्ग आणि पुणे संगमनेर नाशिक रेल्वे मार्ग यामुळे आर्थिक उलाढाल आणि रोजगार सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. ऐतिहासिक धार्मिक पर्यटनासोबतच ॲग्रो टुरिझम, मेडिकल टुरिझम आणि सोशल टुरिझमला जिल्ह्यात मोठी संधी आहे. पानिपतच्या पराभवानंतर सर्व मराठा सरदारांनी एकत्र येऊन जिंकलेल्या खर्ड्याच्या लढाईचा साक्षीदार असलेला किल्ला, छत्रपती संभाजी महाराजांच्या धीरोदात्त स्वाभिमानाची आठवण करून देणारा पेडगाव बहादूरचा किल्ला, सह्याद्रीतील रतनगड, हरिश्चंद्रगड, अलंग, मदन, कुलंग, पट्टा यासारखे किल्ले, आशियातील सर्वात मोठी सांदणदरी इतिहासप्रेमींना आकर्षित करत असते. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी मंत्र जपणाऱ्या आणि सहकाराबरोबरच सर्व धर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात आपलं मनपूर्वक स्वागत.